शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्यभरातून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे। आपण बघू शकतो की राज्यातून या ठिकाणी सोलापूर असेल, पंढरपूर असेल, माळशिरस असेल, अशा अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी, त्यांना जो मानणारा वर्ग आहे शेतकरी, हा या ठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया की काय त्यांच्या भावना आहेत। काका, तुम्ही कुठून आलात, काय तुमच्या नेमक्या भावना आहेत? रविकांत तुपकर आज अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत, किती पाठिंबा असणार शेतकऱ्यांना? आम्ही माळशिरस तालुक्यातून जसे आपलं कुलदैवत पांडुरंग आहे, विठ्ठल पांडुरंग, त्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्याचं दैवत रवी भाऊ आहेत। म्हणून आम्ही शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रवी भाऊ आणि आमचे राजू शेट्टे, त्याच्यामुळे आज आम्ही कपडे भडक घालून आलो ह्या शेट्टे साहेबामुळे आणि रविकांत भाऊमुळे। ते आम्हाला जसा पांडुरंग आहे तसं आमच्या शेतकऱ्याला हे पांडुरंग रवी भाऊ, त्यासाठी आम्ही माळशिरस तालुक्यातून आलो त्यांचा फॉर्म भरण्यासाठी। नक्कीच शेतकरी नेते रविकांत तुपकर हे या शेतकऱ्यांसाठी पांडुरंग असल्याच्या भावना या शेतकऱ्यांच्या आहेत। दादा, तुम्ही कुठून आलात? मी तालुक्यातून खुडूस गावातून आलोय। शेतकरी नेते आहेत रविकांत तुपकर, गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करतात, त्यांच्यासाठी झगडतात, शासनाकडे मागणी करतात शेतकऱ्यांसाठी। सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, या सगळ्यांच्या प्रश्नासाठी झगडतात। आज तुम्ही त्यांच्यासाठी झगडणार आहात? हो, आम्ही त्यांच्यासाठी आज रस्त्यावर उतरणार आहे आणि त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही रात्रभर प्रवास करून माळशिरस मधून इथं आलेलो आहे आमच्या अध्यक्षाच्या बरोबर। अच्छा, शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळेल त्यांना असं वाटतं? हो, 100% शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाच पाहिजे। यावेळेस तुपकर साहेबांना संसदेत पाठवलंच पाहिजे। काय वाटतं तुम्हाला की शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? जे रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी झगडतात, आतापर्यंत त्यांच्यासाठी त्यांनी आंदोलन केली, सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, यांच्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून लढाई केली, तुम्ही काय आवाहन करणार शेतकऱ्यांना? आज मी या बुलढाणेकर शेतकऱ्यांना एक विनंती करतो की शेतकरी भावांनो, की आज तुमच्या जीवनातील एक परिवर्तनाची लढाई आहे। रविकांत तुपकर सारखा एक लढवया कार्यकर्ता जर या लोकसभेत पाठवला तर शेतकऱ्याचा सोयाबीनचा प्रश्न किती दिवसापासून उद्भवतोय। गेले स्थानिक खासदार तुमचे प्रतापराव जाधव आहेत, गेले 10 वर्षापासून एकही शेतकऱ्याचा प्रश्न या माणसाने निकाली काढला नाही। कोणतीही सत्ता नसताना रविभाऊ तुपकरांनी जलसमाधी आंदोलन असेल, मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन जलसमाधी आंदोलन घेऊन या मुंबईचा तख्त मुख्यमंत्री हलवले। जर हा माणूस लोकसभेत गेला तर हा दिल्ली का हलवणार नाही? आज या बुलढाण्यातील शेतकऱ्यांना, माझी समज शेतकऱ्याला एक अशी विनंती आहे की भावांनो, ही परिवर्तनाची लढाई आहे, या लढाईत सामील होऊन रविकांत तुपकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा। मी आज पश्चिम महाराष्ट्रातून माळशिरस तालुक्यातून आलोय, रविकांत तुपकरांसाठी बुलढाणेकर एवढं लांबून आलोय की रविभाऊ सारखा पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलन करून या माणसाने 2014 साली या प्रत्येक माडा लोकसभा असेल, या लोकसभेतील प्रत्येक गावात हा माणूस पोहोचला आणि आम्हाला शेतकऱ्याला 700 रुपयाचा भाव आज 2800 रुपये झालाय, या देव माणसामुळे झालाय। म्हणून बुलढाणेकरांना विनंती आहे की रविभाऊ तुपकरांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा। काका, काय वाटतं, शेतकरी नेता दिल्लीत गेला पाहिजे? निश्चितच शेतकरी नेता दिल्लीत गेला पाहिजे, कारण ह्या माणसाच्या नावानंच आता जर नाव काढलं तर मुंबई हादरते आणि जर हा लोकसभेमध्ये पाठवला तर दिल्ली हादरल्याशिवाय राहणार नाही। याची ग्वाही देतून आम्ही येतानाच पंढरपूर पांडुरंगाच्या चरणी दर्शन घेऊन ह्या पांडुरंगाला आशीर्वाद द्यावा बुलढाणेकरांनी यासाठी आम्ही आज आमचे जे काय मनोगत आहे ते व्यक्त करणार आहे। आणि हा नेता संघर्ष योद्धा, लोकप्रतिनिधी झालाच पाहिजे, लोकसभेचा नेता झालाच पाहिजे, यासाठी आम्ही इथे ठामपणे आलो आहे। दादा, तुम्ही तरुण शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहात? आज जवळजवळ 14 वर्ष झाले तुपकर साहेब यांनी बुलढाण्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे। आमच्या तरुण पिढीला तर एवढं योगदान आहे त्यांचं की आम्ही तोंडातनं जेवढं शब्द काढेल नाहीत तेवढे कमी पडतील। नक्कीच। तर हे होते शेतकरी जे बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी रविकांत तुपकरांच्या या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यात आलेले आहे आणि त्यांना भरभक्कम असा पाठिंबा जिल्ह्यातून नाही तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मराठी बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।